नमस्कार, प्रमिला's हेल्दी किचनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत पनीर चिली. आता कधी पनीर चिली खाण्याची इच्छा झाली तर हॉटेलमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. आज आपण ढाबा स्टाईल, हॉटेल स्टाईल पनीर चिली कशी बनवायची ते पाहणार आहोत. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सहित शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. पनीर चिली बनवण्यासाठी आपण एका बाउलमध्ये 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे. या पद्धतीने आपण मध्यम साईजचे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही पनीरचे तुकडे करू शकता. आता या पनीरवरती आपण अर्धा चमचा मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकून घेतली आहे आणि याला टॉस करून घेणार आहोत, जेणेकरून हे सर्व मसाले या पनीरला व्यवस्थित लागले जातील. आता या पनीरवरती आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहोत आणि यावरती थोडंसं पाणी शिंपडून हे पुन्हा टॉस करून घेणार आहोत. यामुळे पनीरला सर्व व्यवस्थित कॉर्नफ्लॉवर लागलं जाईल आणि मसालेही एकदम व्यवस्थित चिकटले जातील. आता हे पनीर तयार झालेलं आहे. आता इकडे आपण तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झाले की नाही यासाठी आपण एक छोटासा पनीरचा तुकडा यामध्ये टाकून पाहणार आहोत. तो व्यवस्थित वरती आलेला आहे, याचा अर्थ तेल गरम झालेलं आहे. आता हे तुकडे आपण या तेलामध्ये टाकून घेणार आहोत आणि मीडियम साईजवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे आपण 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, त्यामुळे आपण ते 2 वेळा फ्राय करणार आहोत. इथे अर्धे तुकडे आपण टाकून घेतलेले आहेत. 2-3 मिनिटांनंतर ते असे फ्राय झालेले आहेत. या पद्धतीने बनवलेली पनीर चिली खायला खूपच छान लागते. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा. पुन्हा पुन्हा याच पद्धतीने बनवा. पनीरचे तुकडे फ्राय झालेले आहेत. एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि पुन्हा आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचे. जेव्हा आपण एखादा पदार्थ तळतो तेव्हा तेलाचे तापमान कमी झालेलं असतं, त्यामुळे पुन्हा थोडा वेळ गॅसवरती तेल आपल्याला गरम करून घ्यायचे. तेलाचं तापमान पूर्ववत होऊन द्यायचे आणि नंतर पुन्हा हे राहिलेले तुकडे आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायचे. राहिलेले सर्व पनीरचे तुकडे आपण तेलामध्ये टाकून घेतलेत आणि आता आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे, व्यवस्थित तळून घ्यायचे. झाऱ्याच्या साहाय्याने ढवळत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे. हे आपले तुकडे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता हे आपण बाजूला काढून घेऊया. आता याच कढईमध्ये आपण पनीर चिली बनवणार आहोत, त्यामुळे या कढईतील तेल आपण काढून घेतलं आहे. 4 चमचे तेल आपण कढईमध्ये ठेवून घेतलं आहे. आता ही प्रोसेस आपल्याला एकदम हाय फ्लेमवरती करून घ्यायची आहे. त्यामुळे आपण त्यामध्ये 1 चमचा लसूण, अर्धा चमचा बारीक हिरवी मिरची, अर्धा चमचा अद्रकचे तुकडे आणि 1 कांदा जो की बारीक चिरून घेतला, हे आपल्याला सर्व टाकून घेऊन व्यवस्थित असं परतून घ्यायचे. हे सर्व जिन्नस व्यवस्थित परतले गेले आहेत. आता आपण यामध्ये 2 चमचे सोया सॉस टाकून घेणार आहोत आणि हे सर्व पुन्हा मिक्स करून घेणार आहोत. सोया सॉस टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये 1 ते 1.5 चमचा रेड चिली सॉस टाकून घ्यायचा आणि 1 चमचा टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा. हे टाकून घेतल्यानंतर आपण हे पुन्हा मिक्स करून घेणार आहोत आणि हे लक्षात ठेवा, ही सर्व प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवरतीच करायची आहे. आता आपण इथे 2-3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला पातळ अशी कॉर्नफ्लॉवर स्लरी बनवायची आहे. ही स्लरी बनवत असताना व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे. अजिबात गाठी नाही राहिल्या पाहिजेत. पाहू शकता तुम्ही, ही बनवलेली स्लरी आपण या कढईमध्ये टाकून घेतली आहे आणि हे पुन्हा आपल्याला एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये आपण चिरून घेतलेली शिमला मिर्च आणि कांदा टाकून घेणार आहोत. हे आपल्याला 2 मिनिटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचे. 2 मिनिटे झालेले आहेत. आता लगेचच आपण यामध्ये फ्राय करून घेतलेले पनीरचे तुकडे टाकून घेणार आहोत.
पनीरचे तुकडे आपण इथे टाकून घेतले आणि हे सतत ढवळत आपल्याला पुन्हा 2 मिनिटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता आपण तयार केलेली हॉटेल स्टाईल, ढाबा स्टाईल पनीर चिली तयार आहे. पाहू शकता तुम्ही किती सुरेख कलर आलाय तो. आजची आपली रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण बनवलेली पनीर चिली एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. ही पनीर चिली दिसायला जेवढी सुंदर आहे तितकीच खायला देखील स्वादिष्ट आणि चवदार आहे. त्यामुळे तुम्हीही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा.